राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। महाराष्ट्रात सर्वात जास्त व्यसनाचे प्रमाण हे बांधकाम कामगारांच्या मध्ये आहे। रोजचे त्रासाचे काम, आर्थिक ताण, कौटुंबिक जबाबदारी यामुळे हे कामगार व्यसनाकडे वळत आहेत। अनेक कुटुंब व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त झालेली आहेत। त्यामुळे या कामगारांसाठी मंडळाने विशेष व्यसनमुक्ती अभियान राबवावे। सध्या नूतनीकरणासाठी 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो आहे। एखादा बांधकाम कामगार आजारी असेल किंवा त्याच्यावर उपचार करायचे असतील तर त्याची नोंदणी असणे आवश्यक आहे। पण नूतनीकरणानंतर अर्ज मंजूर होण्यासाठी 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागत असल्याने उपचारापासून तो वंचित राहतो आहे। त्यामुळे नूतनीकरणासाठी असणारी स्लॉट सिस्टीम तात्काळ बंद करावी। लाभाचे अर्ज तपासणी अतिशय संथ गतीने सुरू आहे, पण मंडळ त्यावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करत नाही। सध्या 2024 सालचे लाभाचे अर्ज तपासणी सुरू आहे। शैक्षणिक लाभाचे अर्ज मंजूर होऊनही 3 ते 4 महिने झाले तरी लाभार्थ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा होत नाही। व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत। महाराष्ट्र इमारत आणि इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नुकतीच बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना जाहीर केली। त्यात अनेक जाचक अटी आहेत, त्यामुळे पेन्शन मिळणाऱ्यांची संख्या कमी होते आणि म्हणून विविध मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढला जातो आहे। आज रोजी झालेल्या आक्रोश मोर्चातील मागण्यांचा विचार येत्या 15 दिवसात न केल्यास 13 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार आकाश फुंडकर यांच्या बुलढाणा येथील कार्यालयासमोर कृती समितीच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येईल, असं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिले। आणि यावेळी अध्यक्ष गुणवंत नागडेळे, अमोल कुंभार, आकाराम पाटील, तानाजी तावडे, संजय गुदले, संजय धुमाळ, अशोक कांबळे, प्रकाश पवार, संजय सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते। होण्यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समितीचा आज आक्रोश, बांधकाम कामगारांचा आक्रोश या शासनाला आणि या मंडळाला दिसण्यासाठी आज हा आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे। सदर आमच्या विविध प्रकारच्या 21 मागण्या, त्यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे महाराष्ट्रात जे सेतू सुविधा केंद्र आहे ते तात्काळ बंद केलं पाहिजे। बांधकाम कामगारांच्या 2 मुलींच्या विवाहासाठी विवाहाची योजना आहे ती लागू केली पाहिजे। तसेच 2 वर्षापूर्वी हे मंडळ संपूर्ण देशात एक श्रीमंत मंडळ म्हणून गणलं जायचं, त्याचा ठेवी ह्या 23,000 कोटीच्या वरत्या, पण सध्याचं ऑडिट बघितलं तर त्या फक्त 3,000 कोटी आहेत। म्हणजे हा 19 ते 20,000 कोटीचा निधी गेला कुठं? तर आमचा असा स्पष्ट या मंडळाचे सचिव विवेक कुंभार आहे, त्यांच्यावर आरोप आहे। हा सगळा जो खेळ आहे हा विवेक कुंभार करत आहेत आणि हे मंडळ त्या बांधकाम कामगारांच्या योजनेसाठी नसून ठेकेदारांना पोचण्याचं हे मंडळ काम करते, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। मागण्या जर मान्य झाल्या नाही तर यापुढची भूमिका काय? आज गेल्या 15 दिवसापूर्वीच या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांना आम्ही निवेदन दिले होतं की आम्ही असा मोर्चा काढणार आहे। जर या मोर्चातील मागण्यांचा विचार येता 15 दिवसात न झाल्यास 13 ऑगस्टला कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे। बांधकाम कामगारांना जी भांड्याचा संच दिला जातो त्यामध्ये अर्धी भांडी दिसून येत नाहीत असा बांधकाम कामगारांचा आरोप आहे, काय तुम्हाला वाटतं? जर अशी आता सध्याच गेले अनेक महिने ही योजना बंद होती, 15 जुलैपासून ही योजना पूर्ववत सुरू झाल्या, त्यासाठी अपॉइंटमेंटची गरज आहे। त्यामुळे 250 बांधकाम कामगार घेण्यात येतात, परंतु आता तुम्ही जे म्हटला जर हे सत्य असेल तर त्याचाही भांडाफोड कृती समिती 13 ऑगस्टच्या उपोषणात करेल।